नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आम्ही आज भेटणार आहोत रेणापूरचे गौरव, ज्यांनी बापसे बेटा सवयी म्हटल्याप्रमाणे त्वचारोग तज्ज्ञामध्ये एक वेगळं काम आणि रेणापूरच्या नामांकित व्यक्तीमध्ये ज्यांचा समावेश होतो आणि लातूरच नाही तर मराठवाड्यामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि अशा विविध विषयावर ते ख्यातनाम डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध आहेत. आज दिवसेंदिवस सौंदर्याचं येड लागलं आहे लोकाला. काय येड लागलं आहे गाणं म्हणल्यासारखं. फिल्मी दुनिया, गोरं दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे आणि ह्याचे दुष्परिणाम एवढे होत चाललेले आहेत की केमिकल्समुळं वगैरे. आणि असं मी किंवा तुम्ही काहीतरी बोलण्यापेक्षा आपण यातले एक्सपर्ट म्हणून आपण डॉक्टर गौरव सोमानी यांची मुलाखत घेणार आहोत. मुलाखतीचा विषय राहणार आहे सौंदर्य प्रसाधनाचे दुष्परिणाम. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण आपला थोडक्यात परिचय, शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन, आत्तापर्यंतची वाटचाल थोडक्यात लोकांना सांगावी. मूळ गाव रेणापूर, आता लातूरच. माध्यमिक 10वीपर्यंत शिक्षण केशवराज शाळेतनं झालं आणि त्याच्यानंतर 11वी-12वी दयानंद कॉलेज, ग्रॅज्युएशन MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नायर हॉस्पिटल मुंबई. अच्छा. आता मी गेले 2012-13 पासून मी लातूरमध्ये आहे आणि स्किन त्वचारोग, केस आणि गुप्तरोग ह्या तिन्ही विषयांमध्ये काम करतो. अच्छा डॉक्टर साहेब, गुप्तरोगाचे अनेक प्रकार आहेत, त्वचारोगाचे अनेक प्रकार आहेत आणि दिवसेंदिवस क्लायमेटमुळं ह्याच्यामुळं अनेक परिणाम होत आहेत. पण मला आपल्याला एक विनंती करावीशी वाटते की दिवसेंदिवस लोकांना वेड लागलं आहे. कुणी प्लॅस्टिक सर्जरी करतं आहे, कुणी काहीतरी कसली तरी क्रीम वापरतं आहे, कुणी काहीतरी गावठी इलाज करतं आहे. तर या संदर्भात आपलं काय मत आहे की सौंदर्य प्रसाधने कशा प्रकारे वापर करावी, वापर करू नये, त्याचे साईड इफेक्ट काय, ते कसे टाळता येतात याबद्दल आपण सांगावं. सौंदर्य रोजच्या OPDमध्ये असे खूप पेशंट येतात ज्यांना गोरं व्हायचं असतं. गोरं किती गोरं व्हायचं ह्यांच्या काही त्यांच्या कल्पना स्पष्ट नसतात, पण गोरं व्हायचं म्हणजे आई वडील कधी कधी मुलांना घेऊन येतात, अगदी 5 वर्षाच्या वयापासूनची मुलं, की साहेबाचा रंग जरा सावळा आहे, जरा गोरं करा. गोरं करणारी क्रीम, गोरं करणारं औषध किंवा गोरं करण्याची ट्रीटमेंट ह्यांना मार्केटिंगनी एवढं प्रचंड स्तोम झालेलं आहे त्याचं की प्रत्येकाला गोरं व्हायचं. देव प्रत्येकाला एका त्वचेच्या कलरनी तयार करतो आणि तो त्याचा कलर हा त्याचा मूळ कलर असतो. त्या कलरच्या पलीकडे आता आम्ही पेशंटना नेहमी सांगतो की 2 सख्खे जुळे भाऊ आहेत. एक जुळा भाऊ, त्या जुळ्या भावातला एक जण बँकेत दिवसभर एसीत काम करतो आणि दुसरा शेतकरी आहे. तर दोघांची स्किन कलर सारखा दिसू शकत नाही. आपण ज्या वातावरणात राहतो तिथलं वातावरण काय, गरमी काय, धूळ माती काय, याप्रमाणे त्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो आणि त्वचेचे कलर तयार होतात. पण सगळ्यांनाच जेव्हा गोरं व्हायचं असतं तेव्हा मग झटपट मार्ग शोधले जातात. बाजारात खूप साऱ्या क्रीम ज्याच्यामध्ये ॲसिड आणि स्टिरॉइड हे 2 घातक केमिकल्स एकत्र करून चेहरा गोरा करण्यासाठी म्हणून वापरली जातात. अच्छा. क्रीम कुठल्याही मेडिकल स्टोअरला मिळतात आणि मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांची पहिली पानं भरून ह्यांच्या ॲडव्हर्टाईज असतात. पण लोक ह्याच्या फक्त एका बाजूकडे बघतात. आमच्या बघण्यात असं आहे की ह्या क्रीम्सच्या दुष्परिणामामुळं चेहरा पातळ होणं, त्वचा रिॲक्शनमध्ये जाणं, लाल होणं, ऊन सहन न होणं, चेहऱ्यावर मुरूम येणं, मुलींच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस येणं आणि खूपदा त्वचा जळून जाणं ह्या प्रकारचे त्रास येतात. तर वेडं व्हायच्या नादापोटी आपली आहे ती स्किन अतिशय वाईट पद्धतीने खराब करणाऱ्या मुलींची संख्या खूप मोठी आहे. बऱ्याचदा तर स्किन इतकी डॅमेज्ड असते की त्याला रिपेअर करायला जवळजवळ 6-6 महिन्यापर्यंतचा वेळ जातो. मला सगळ्यांना या माध्यमातून असंच सांगायचं आहे की अशी जर का काही ट्रीटमेंट असती की बाबा त्याच्याने माणूस गोरा झाला असता तर सगळे डॉक्टर गोरे झाले असते, सगळे पैशावाले लोक गोरे झाले असते. आपल्याला
ही अशी परिस्थिती नाही आहे. आपल्याकडं आपल्या आजूबाजूच्या समाजात सगळ्या रंगाचे डॉक्टर तुम्हाला बघायला मिळतात. त्यांच्याकडे बघण्यातनं हे समजून घ्या की अशी कुठलीही ट्रीटमेंट अस्तित्वात नसते की ज्याच्यामुळे माणूस त्याच्या मूळ रंगापासून फार वेगळा दिसू शकतो. मग हे की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्री जसं फिटनेसचं सुरू आहे तसं गोरेपण स्लिमपण हे एक लोकाला वेड लागलं आहे. तर गोरेपणासाठी म्हणजे नेमकं काहीच त्याला पर्याय नाही असं वाटतंय का? असं नाही. आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे हां की आरोग्य कमवावं हां. लागतं, ते विकत घेता येत नाही. हां त्वचा चांगली करावी लागते, हां ती काही क्रीम लावून नीट होत नसते. हां आपली रोजची आहारशैली आहे, खाणं पिणं आहे, जेवायच्या वेळा, झोपायच्या वेळा, व्यायामाचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्वचेवर होतच असतो. कोणीतरी तुम्हाला बघून म्हणतं की तुम्ही आज खूप फ्रेश दिसताय किंवा छान दिसताय, तर तेव्हा त्याला त्याची स्किनच दिसत असते. हां आणि जेव्हा कोणी तुम्हाला विचारतं की बाबा तुम्ही खूप उदास दिसताय, तर त्याला तुमची स्किनच दिसत असते. तुमच्या त्वचा ही तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त बोलत असते. तुम्ही आनंदी आहात, दुःखी आहात, तर त्याचं रिफ्लेक्शन डायरेक्ट त्वचेवर येत असतं. त्वचेवर काम करणारे जे हार्मोन्स असतात, सायटोटॉक्सिन आणि एंडोर्फिन, ह्यांचं प्रमाण, सायटोटॉक्सिन वाढलं की त्वचा निस्तेज काळी डल दिसायला लागते, एंडोर्फिन वाढलं की त्वचा प्रफुल्लित फ्रेश दिसायला लागते. ह्याची इंजेक्शन्स मिळत नसतात, हे तुम्हाला रोजच्या ॲक्टिव्हिटीतनं तयार करावे लागतात. अच्छा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी, बागकाम, व्यायाम, त्याच्यानंतर पुस्तकं वाचणं, म्युझिक ऐकणं, ज्याची त्याची आवड असते, पण त्या आवडीतनं जे काही ॲक्टिव्हिटीज करतो त्यातनं त्याच्या शरीरात हा एंडोर्फिन तयार होतो आणि स्किन ग्लो करते. अच्छा. ह्याच्या उलट न आवडणाऱ्या निस्तेज किंवा प्रेशर, डिप्रेशन सारख्या गोष्टीतनं जेव्हा माणूस जात असतो तेव्हा शरीरातलं सायटोटॉक्सिन वाढतं आणि त्वचा डल दिसायला लागते. अच्छा. तर बाहेरच्या क्रीम शोधून त्वचा नीट करण्यापेक्षा आपल्या देवानी आपल्या शरीरात जे काही हार्मोन्स तयार केलेले आहेत त्याचा योग्य वापर करून, त्याचं योग्य लेवल्स मेंटेन करून आपण विदाऊट द यूज ऑफ एनी हार्मफुल कॉस्मेटिक्स आपण चांगले राहू शकतो, चांगले दिसू शकतो. आणि कोणासारखं तरी दिसण्याचा हट्ट करू नये असं माझं सगळ्यांची म्हणणं आहे. नाही, मुली एखाद्या नवीन डिंपल कपाडिया किंवा आणखीन कोणासारखं, आणि योगायोगानं काय होतं आहे की ज्याला म्हणतात ना की हिरो हिरोईन जेव्हा म्हणजे अशा ॲडव्हर्टाइजमेंट करतात की हे पावडर वापरा, 15 दिवसात गोरे व्हाल, फेअर अँड लवली वापरा, एकदम तुम्ही पिवळे दिसाल, लग्नाचा म्हणजे मेकअप करायचं ना, हे क्रीम वापरा, याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, आता हे मार्केटिंगचंच जग आहे. मार्केटिंगशिवाय जग हालत नाही आहे आणि त्या मार्केटिंगमुळंच हे सगळे विषय पुढे येत आहेत. मला एक मागं वाचलेली घटना आठवते. मेळाघाटमध्ये कुपोषित मुलांच्या घरी, म्हणजे जिथं बालमृत्यू झालं होतं कुपोषणामुळे, अशा जागी एका पाहणी टीमने जेव्हा तिथं सर्वेक्षण केलं तर त्या प्रत्येक घरात जिथं कुपोषित मुलं झाले होते तिथं सुद्धा फेअर अँड लवलीच्या ट्यूब सापडल्या होत्या. हा आपल्या मार्केटिंगचा परिणाम आहे. खेडापाड्यात राहणारी, जंगलात राहणाऱ्या स्त्रीपर्यंत सुद्धा फेअर अँड लवली पोहोचलाय आणि तिच्या सुद्धा डोक्यात हे भूत उतरवलंय की तिला फेअर दिसायचं. जिथं मुलांना खाय प्यायची आबाळं आहेत तिथपर्यंत जाऊन सुद्धा हे मार्केटिंगच्या गिमिक्स काम करतायत. मला असं वाटतं की ह्या गोष्टींनी कोणी आता एखाद्या गोष्टींनी किंवा एखाद्या ह्याच्यानी त्याला किती बळी पडायचं, आपले सारासार बुद्धी किती वापरायची, एखाद्या गोष्टीला एखादी गोष्ट आवडते म्हणून लावणं वेगळी आणि त्याच्यावर कुठलाही सारासार परिणामाचा विचार न करता ती आपल्याला इजा देत असेल किंवा आपल्या शरीराला त्रास देत असेल, त्वचा खराब करत असेल, तरीही केवळ कुठलं तरी हट्टापोटी त्याचा वापर करत राहणं हे नुकसानदायीच ठरतं. मग जर हे असं असेल तर सिगरेटवर, टोबॅकोवर आजकाल गव्हर्नमेंटनं सुरू केलेलं आहे डेंजरस फॉर हेल्थ. मग तशा पद्धतीनं म्हणजे असं करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय का? आता डेंजरस फॉर हेल्थ हा विषय कसा आहे, डेंजरस फॉर स्किन नाही, बरोबर आहे. आपल्याकडे होतं काय, स्किनमध्ये एखाद्या वापराचं जे मलम आहे, समजा एखाद्याची चमडी सोरियासिसचं मलम आहे, सोरियासिसचं मलम सोरियासिससाठी उपचार आहे आणि ते सोरियासिस नसणाऱ्या माणसाने वापरलं तर त्याच्यासाठी तो अपाय आहे. तर ते मलमला डेंजरस म्हणणं चुकीचं आहे. मलमाचा वापर डेंजरसली करणं, हा प्रकार जो चाललेला आहे की बाबा मेडिकलवरनं जाणं,
गोरं व्हायचं क्रीम द्या किंवा कुठलं तरी जाहिरात वाचून ते क्रीम द्या. ह्या क्रीमचा म्हणजे त्या क्रीमचा वापर त्या गोष्टीसाठी नाही आहे हे जोपर्यंत पेशंटला लक्षात येत नाही, म्हणजे सगळ्यात कॉमनली वांगेवर वापरली जाणारी क्रीम जी असते तिची क्वांटिटी आणि तिचं ड्युरेशन, म्हणजे ती आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळा लावा, साबुदाण्यापेक्षा जास्त लावू नका, 6 आठवड्यापेक्षा जास्ती वापरू नका, ह्या सगळ्या सूचना हे देत असतात डॉक्टर्स. पण अशा वेळेला अशा कुठल्याही सूचना न मिळता पेशंटला ती क्रीम जेव्हा मेडिकलमधनं मिळते किंवा कुठून तरी ते आणतात, अशा वेळी त्यांचा वापर अनिर्बंध होतो आणि जी एक औषध म्हणून तयार करण्यात आलेलं जे फॉर्म्युलेशन आहे ते आजार म्हणून समाजात फिरायला लागतं. अच्छा, आता त्याचबरोबर मला उगी एक सहज वाटलं की सेंट आणि स्प्रे ह्याचा सुद्धा काही स्किनवर परिणाम होतो का? बऱ्याच लोकांना होतो. अच्छा. हां, म्हणजे परफ्यूमची ॲलर्जी हा खूप कॉमन विषय आहे. हां. तर परफ्यूमची ॲलर्जी तरी बऱ्याचदा पेशंटना ते डॉक्टरांकडे जायच्या आधीच कळून जातं की मी परफ्यूम मारलं की मला आग होते किंवा मला चरचर होतं. आणि परफ्यूमची ॲलर्जी ही लॉंग लास्टिंग नसते, एखाद्या 2 दिवसात ती थांबून जाते आणि पेशंट त्या अनुभवातनं शिकतात की हे परफ्यूम आपल्याला सूट होत नाही किंवा ते आपण वापरू नये. बऱ्याचदा पेशंटचा जर हट्ट असला की परफ्यूम वापरायचंच आहे तर आम्ही त्यांना ते कपड्यावर वापरायला सांगतो किंवा रुमालावर वापरायला सांगतो. डायरेक्ट त्वचेवर मारण्यापेक्षा ते रुमालावर किंवा ह्याच्यावर वापरून त्याला हे करू शकतो. आता मोठ्या प्रमाणात लग्नात तर सोडा, पण म्हणजे गरीब असो श्रीमंत असो कॉलेजपासनं ब्युटी पार्लरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ब्युटी पार्लरमध्ये जे साहित्य वापरलं जातं ते केमिकलयुक्त असतं. आता योगायोगानं मी एक वेळेस पुण्याला गेल्यानंतर मला वाटतं ते पांढऱ्या अंड्याचा बल्क लावणार, नंतर क्रीम लावणार, नंतर हळद लावणार, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट ते करतात. आणि गंमत घडली की मला जेव्हा मी ट्रीटमेंट झाली माझी आणि मला म्हटले की तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला जर कॉम्प्लिमेंट नाही मिळालं तर मग तुम्ही म्हणा काय. मग मी घरी आलो काय, मला मिसेस म्हणजे काय चमत्कार घडला आहे. आणि तितक्यात मला फोन आला पुण्यावरनं की अहो म्हणजे घरी कॉम्प्लिमेंट मिळाल्या का नाही. आता बायकोला घाबरून मी फोन पटकन कट केला. म्हणजे हे ब्युटी पार्लर हा विनोदाचा भाग वेगळा, ब्युटी पार्लर हे कितपत गरजेचं आहे, आवश्यक आहे. काही गोष्टी किंवा काही ट्रीटमेंट्स असतात ब्युटी पार्लरमध्ये योग्य पद्धतीने केल्या जातात. जसं काही आयब्रोजचं थ्रेडिंग आहे किंवा हे असतं किंवा आता बऱ्याच पार्लरमध्ये हेअर कट वगैरे केले जातात. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्ट म्हणून ब्युटी पार्लरकडे न पाहता सर्व्हिस पार्ट म्हणून पाहावं. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे एखाद्या स्किनच्या प्रॉब्लेमचं, म्हणजे आता तुम्हाला स्किन खूप थकली आहे किंवा टॅनिंग आहे, प्रवास झालेला आहे आणि अशानंतर तुम्हाला एक स्किनला रिज्युविनेट करण्यासाठी किंवा थोडंसं परत फ्रेश करण्यासाठी म्हणून पार्लर योग्य आहे. अच्छा. पण पार्लरमधनं ट्रीटमेंटची सिक्वेन्स घेणं की आज हे परत 8 दिवसांनी ते, परत 15 दिवसांनी ते, परत हे, आणि पार्लर हीच ट्रीटमेंट कन्सिडर करून पुढे जाणं हे त्वचेला त्रासदायक ठरतं. अच्छा. आणि बऱ्याच वेळा काही पार्लर्स चांगलं क्वालिफाईड आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स वापरून स्टाफ चांगला ठेवूनही काम करतात. आपण ज्या पार्लरमध्ये जातोय तिथली स्वच्छता, खूप त्वचारोग हे एकमेकांचे टॉवेल, एकमेकांच्या आर्टिकल्स किंवा काही वस्तू वापरल्याने, जसं गचकरणं आहे जे आता सध्या खूप चाललंय, एकमेकांचे टॉवेल वापरणं किंवा एकमेकांना वापरण्यात आलेल्या वस्तूंची शेअरिंग होणं, त्याच्यामुळे ते पेशंट्समध्ये पसरतात. अच्छा. जेव्हा कधी पार्लर करायची वेळ येते तेव्हा ह्या गोष्टींचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तिथं स्वच्छतेची सगळं काळजी घेतली जाते. त्याचबरोबर नॅचरोपॅथी हे सुद्धा वाढत चाललेलं आहे की स्टीम बाथ, मसाज, तर बस्ती ह्या गोष्टीचा शरीरावर, प्रकृतीवर किंवा त्वचेवर काही परिणाम होतो का? खरं तर मी काही त्या विषयातला फार तज्ज्ञ नाही आहे किंवा मी कधी त्याचा अनुभवही घेतलेला नाही आहे. पण ती पण एक उपचार पद्धती आहे. तर पेशंट्सना जर त्याच्यानी फायदा होत असेल तर आम्ही त्यात काही अटकाव करत नाही. तर आता येणाऱ्या काळात ह्या रेस किंबहुना फॅमिली बजेटच्या 10% बजेट हे सौंदर्य प्रसाधनाचं, माईचं वेगळं, मुलाचं वेगळं, मिस्टरचं वेगळं, मुलीचं वेगळं, मग ते कटिंगचं वेगळं, असं सगळं होत असताना मग ह्याला पर्याय काय? म्हणतात एकदम खरं आहे भाऊ. काय
आता लग्नामध्ये मेकअपचा खर्च हा जवळपास दवाखान्यातल्या बायपासच्या खर्चाच्या आसपास चालला आहे. हां म्हणजे आम्ही जेव्हा आकडे ऐकतो हां की 25,000 50,000 60,000 रुपये जेव्हा एक एक मेकअपचा खर्च केला जातो, हां पण आता हे डिमांड ओरिएंटेड मार्केट आहे. जेव्हा घेणारा तयार आहे तेव्हा तशा पद्धतीची सर्व्हिस ही त्यांना प्रोव्हाइड केली जाते. अच्छा. पण ह्याच्यात वाहून जाऊ नये हा महत्त्वाचा विषय आहे. कारण खूपदा हट्टापोटी किंवा आपली गरज नसताना किंवा आवश्यकता नसताना अशा ट्रीटमेंट्स अंगावर ओढून घेणं हे त्वचेच्या दृष्टीने चांगलं नसतं. म्हणजे खूपदा आम्ही पेशंट्सना असं सांगतो की बाबा तुम्हाला ट्रीटमेंटची गरज नाही आहे, जे काही आहे ते ओके आहे, ॲक्सेप्टेबल रेंजमध्ये आहे. आपण काही दिवसभर काचेच्या खोलीत राहत नाहीत, संत्र्याचं ज्यूस पित नाहीत, आपल्या मागं माणूस छत्री घेऊन फिरत नाही, त्याच्यामुळे थोडाफार ऊन वाळा पाऊस आपल्या त्वचेला लागणार, त्याचं 19-20 त्रास आपल्याला असणार. हे ॲक्सेप्ट करून जेव्हा आपण चालतो तेव्हा मग आपण कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या स्किनकडे बघणं बंद करतो. पर्यावरण अगोदर काय होतं, शुद्ध हवा होती, शुद्ध पाणी होतं, आवाज गोंगाट काही नव्हता. मग ह्या पर्यावरणामुळं एकंदरीत आपला आहार, पेस्टिसाईड ह्याचा काही आपल्या त्वचेवर परिणाम होतो का? निश्चित होतो भाऊ. आणि आम्ही जे बघतोय आता सध्या की पांढरी केस घेऊन येणारी मुलं, म्हणजे अगदी टेबला एवढी छोटी छोटी 4-5 वर्षापासूनची मुलं असतात आणि केस पांढरी आहेत. तर रिसेंट रिसर्च जो सांगतो आहे त्याच्यामध्ये ब्लिचिंग एजंट म्हणजे क्लोरीनचं पाणी, युरिया फॉस्फेट नायट्रेटची खतं, कार्बेटचे पावडर, त्याच्यानंतर रिफाईंड ऑइल्स, त्याच्यानंतर कलरिंग एजंट, प्रिझर्वेटिव्ह एजंट, झोपेची कमतरता, स्ट्रेस, मोबाईलचे रेडिएशन्स, ह्या सगळ्या ह्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या जनरेशनवर इतका लवकर होतोय की ते आपण नोटीस करायच्या आधीच, म्हणजे खूप कॉमन. आम्ही शाळेत तपासणीला जातो तर 1ली-2रीच्या वर्गामध्ये पांढरे केस असलेले कमीत कमी 10% मुलं मिळतात. अच्छा. आणि ह्या गोष्टीला अजून उत्तर नाही आहे. कारण हे चारी बाजूनी इतकं वेढलं गेलेलं आहे की त्यातनं पेशंटना सांगितलं की बाबा तुम्ही हे एक अमकं हे वापरा किंवा हे एक करा, किंवा त्यांच्या पालकांची काही चूक आहे म्हणून ते तसं झालंय असं नाही. पण आजकाल ती आपण ह्या सगळ्या गोष्टीत इतकं वेढलं गेलेलो आहोत की त्याला खूप सतर्कतेने त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मोबाईलचा वापर, कॉम्प्युटरचा वापर, पुन्हा नंतर सारखं 18-18, 15-15 तास मोबाईलवर बघणे. आणि मला नक्की आठवत नाही, कोणतरी सांगितले की एखादा सीन, एखादा पिक्चर गुड असेल किंवा बॅड असेल, त्याचे काही काळ तरी आपल्या डोक्यात परिणाम होतात आणि मेंदूवर जे परिणाम होतात त्यातनं काही ना काहीतरी केमिकल निघतं. मग ह्याला पर्याय काय? आता मोबाईल तर गरज झालेला आहे, काय मोबाईलचा वापर करू नये, पण आम्ही मीडिया समजा सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल किंवा कॉम्प्युटर असेल, मग ह्या वापरानं सुद्धा त्वचेवर परिणाम होतो का? मोबाईलच्या वापराचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही, पण ह्या मोबाईलच्या वापरामध्ये होतंय काय की रात्रीची जागरणं वाढत आहे, डोळ्यांभोवतालची वर्तुळं येणं किंवा चेहरा सकाळी फ्रेश न दिसणं किंवा झोप कमी झाल्यामुळं ओव्हरऑल सगळ्याच त्वचेचं लवकर एजिंग होणं, म्हातारपणाकडे सरकणं, ह्या गोष्टी बघायला मिळतात. आणि एक कॉमनली आम्ही एक बघतोय की पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याचं एक असं ते गुगलचं एक वेड आहे पेशंटला. तो यायच्या आधी स्वतःला डायग्नोज करून आलेला असतो की मला असं झालेलं आहे आणि आता मला फक्त तर तुमचं ओपिनियन हवं आहे. म्हणजे तो निदान करून त्याची तयारी करून काय घ्यायचं ठरवून आलेला असतो. फक्त त्याला आमच्याकडनं कन्फर्मेशन हवं असतं की बुवा हे आमचं बरोबर आहे. तर कधी कधी कमी शिकलेल्या माणसाला योग्य ट्रीटमेंट देणं सोपं असतं. शिक्षित माणसाला त्याच्या डोक्यातलं ते आधी भरलेलं खाली करणं आणि मग आपण नवीन कन्सेप्ट भरणं हे बऱ्याचदा त्रासदायक होतं. तर मोबाईलचा तसा वापर करू नये. म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी पेशंट घाबरून जातात. एखादी छोटी गाठ दिसली, त्यांनी त्याचा फोटो काढला, गुगलवर सर्च केलं तर त्याची लिंक कॅन्सरपर्यंत जाते. तर जो त्रास अगदी 5 मिनिटात संपण्यासारखा विषय असतो त्याच्यासाठी पेशंट 15 दिवस स्वतःला स्ट्रेसमध्ये ठेवतो आणि त्याच्यावर 2-4 प्रयोग करतो. त्यातनं फायदा होईल का नाही ह्याची काही शाश्वती नसते, पण त्रास निश्चित होतो. अच्छा. आता दिवसेंदिवस डाय हे मोठ्या प्रमाणात माझ्या सहित आज डायचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही जण ब्लॅक डाय करतात, काही जण हायड्रोजन लावून ते तांबडे केस करतात, काही जण फॅशन म्हणून पांढरे केसचं डाय करतात.
याबद्दल आपलं काय मत आहे? मी पेशंटना बऱ्याचदा सांगतो की डाय करणं आणि नेल पॉलिश करणं ह्यात फार काही फरक नाही आहे. आपली नखं जशी निर्जीव आहेत तसा हा आपला बाहेरचा केस सुद्धा निर्जीव आहे. तर त्याच्यावर आपण डाय कोणी करू नये की बाबा ज्यांना डाय केल्याने खाज येते, ॲलर्जी येते किंवा चेहरा काळा पडतो, डोक्यात पाण्याची फोडं येतात, त्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या डायपासून लांब राहावं. बऱ्याच लोकांना एका पर्टिक्युलर डायची ॲलर्जी असते आणि दुसरे डाय चालतात. आम्ही पेशंटना म्हणतो की आधी पॅच टेस्ट करा, कुठलाही नवीन डाय वापरायच्या आधी एक छोटीशी पट्टी मागे लावून बघा, 2 दिवस थांबा. तिथे जर काही त्रास झाला नाही तर मग पूर्ण डोक्याचा डायचा तुम्ही विचार करू शकता. अच्छा. आणि हा डाय चांगला किंवा तो डाय वाईट असा प्रकार नसतो. सगळ्यांचं केमिकल कंपोजिशन जवळपास 90% सेमच असतं. अच्छा. थोडंफार कलरिंग शेडिंगमध्ये फरक असतो. पण कधीही म्हणजे महिन्यातनं आम्हाला एखादा पेशंट ॲडमिट करावा लागतो ज्याला डायची ॲलर्जी येते. एवढा चेहऱ्यावर इतकी जास्ती सूज असते की अगदी टमाट्यासारखा चेहरा सुजून पाणी भरून हे होतं. 1-2 दिवस त्याला इंजेक्शन वाटे औषधं दिल्याशिवाय त्याची ती सूज थांबत पण नाही. त्याच्यामुळे डायची जर ॲलर्जीची आपल्याला थोडीही कल्पना असेल तर डाय करू नये. अदरवाईज डायमुळं बऱ्याचदा केराटिन केल्याने केस चांगले होतात का किंवा हे होतात का? आपण झाडांना पाणी मुळात घालतो जमिनीत, तर जी काही नरिशमेंट खालच्या मुळांना मिळते केसांसाठी तेच खरं आहे. जर त्याची मुळं चांगली आहेत तर केस चांगले आहेत. वरच्या केसांना काही करून त्याचा काही फार फरक पडत नसतो. मुळं मजबूत केली तर केस ऑटोमॅटिक मजबूतच राहतात. दिवसेंदिवस आपण सौंदर्य म्हणजे चेहऱ्याकडे बघतो. चेहऱ्याकडे बघत असताना डोळ्याच्या खालचा भाग हा मोठ्या प्रमाणात ताणतणावामुळं असेल, काही कारणामुळं असेल, वर्तुळं, काळे वर्तुळं होतात. मी म्हणतो की एक्सेस सेक्स असेल, एक्सेस ड्रिंक असेल, एक्सेस म्हणजे झोप नसेल, ताणतणाव असेल. आता हे होतंय, पण त्याला कंट्रोल करायला काय करावं? ह्याला ह्या काळ्या सर्कल्सना पॅन्डा आईज असं म्हणतात. आपण ते मिकी माऊसचं कार्टून बघितलं असेल तर मिकी माऊसच्या डोळ्याच्या भोवताली मोठं काळं असं. तो माऊस काय करतो, माऊस रात्रभर फिरतो आणि दिवसभर झोपतो. अशी ज्यांची लाईफस्टाईल झालेली आहे, म्हणजे आपल्या शरीराची जी बायोलॉजिकल क्लॉक आहे, 100 वर्ष आधी भारतामध्ये लाईट नव्हती. सगळेजण सूर्योदयाला उठत होते आणि सूर्यास्ताला झोपत होते. त्याच्या आधीची हजारो वर्ष आपल्या सगळ्या पूर्वजांनी तीच सिस्टीम फॉलो केली आहे. आता उलटं झालं आहे. आता आपल्याकडे लाईट आल्यामुळं रात्री 6-7ला कोणी झोपत नाही. झोपायची वेळ 6-7 तास पुढं गेली आहे. त्याच्यामुळे हा सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या बायोलॉजिकल क्लॉकवर झाला आहे. ही सगळी आजारं इन्क्लुडिंग त्वचेची ती बायोलॉजिकल क्लॉक क्रश झाल्यामुळं येत आहेत. आम्ही पेशंटना म्हणतो की झोपायची वेळ 6ला कोणी झोपू शकत नाही, पण 9-10च्या पलीकडे झोपायची वेळ जाऊ नये आणि सूर्योदयाला उठावं. ही अशी जर सिस्टीम ठेवली तर शरीरावर होणारे बरेच परिणाम जसे डार्क सर्कल्स आहेत किंवा अजून विषय आहेत, शरीर त्याला इझिली टॅकल करू शकतं किंवा कुठलाही त्रास न होता त्याला हँडल करू शकतो. मग आता हे काळे वर्तुळाला काही ह्याला काही असं आपण मेडिसिन किंवा ट्रीटमेंट करून काही बरे होतात का? काय मत आहे आपलं? ते बरे होतात, पण ते कसं आहे, आता शुगरचा पेशंट आहे, डॉक्टरनी औषध दिलं आणि पेशंट घरी जाऊन लाडू खायला लागला तर त्या औषधाचा परिणाम होत नाही. तसंच पेशंटला औषध चालू केलं, आपण क्रीम लावायला दिल्या आणि पेशंटने लाईफस्टाईल चेंज नाही केली तर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे एक काही प्रमाणात आपण रंग तिथनं कमी करणार, तिथले काळसरपणा कमी करणार आणि पेशंटची लाईफस्टाईल परत तेवढ्याच प्रमाणात तिथं कलर परत तयार करणार. तर अशा वेळेस पेशंटच्या पदरात काही पडत नाही. तर जिथं आहोत तिथंच होतं. किंवा किंबहुना डोळ्यांच्या भोवताली काम करणारी औषधं जी असतात ती बरीच नाजूक आणि महागही असतात. मग ते एक निगेटिव्हिटी पण तयार होते की इतके पैसे खर्च झाले, इतकं हे झालं तरी मला फरक नाही पडला. त्याच्यामुळे जोपर्यंत पेशंटची पूर्ण काउन्सिलिंग होत नाही की त्याचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमचा एक भाग औषध करणार आहे आणि एक भाग त्याला स्वतःला करायचा आहे, तोपर्यंत त्यातनं पूर्ण रिझल्ट येत नाही. विज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळं फॅमिली डॉक्टर ही संकल्पना संपली आणि त्याचबरोबर अगोदर काही झालं, मुरमाचे फोडं आले, अगोदर म्हणायचे तरुण हुल आलाय म्हणून मुरमाचे फोडं आले, काळं आलं, काहीतरी क्रीम लावा किंवा पॉन्ड्स लावा, अशा प्रकारच्या संकल्पना होत्या. आता नेमकं लोकांनी काय करायला पाहिजे की ज्यामुळं तो त्यातल्या त्यात, आता समजा रामेश्वरबद्दल काळाच आहे तर तो काळाच राहील, अशी कोणती थेरपी किंवा अशी कोणती दिनचर्या आहे की ते त्याला चांगल्या प्रकारे त्याची त्वचा राहू शकेल?
असं नेहमी एक हाच संदर्भात एक प्रश्न नेहमी विचारला जातो की सर मी कायमस्वरूपी कुठली क्रीम लावू, मी कायमस्वरूपी कुठलं साबण वापरू, मी कायमस्वरूपी काय वापरू की जेणेकरून मला दवाखान्यात याची गरज नाही पडणार आणि माझी त्वचा नीट राहील. त्वचा रोगासाठी ही एक फार मोठी गंमत आहे. म्हणजे आता भाऊ आपण लातूरमध्ये आहोत आणि समजा आपल्याला एक बीपीची गोळी चालू आहे आणि त्याचा डोस 20 पॉवर आहे. लातूरमध्येही 20 पॉवरच असेल, उद्या मुंबईला गेलात तरी त्याचा डोस 20 पॉवर असेल, उद्या सिमल्याला गेलात तरीही तो डोस 20 पॉवरचाच असेल. त्वचा रोगाबाबत असं होत नाही. जे प्रॉडक्ट, जे साबण, जे क्रीम तुम्हाला लातूरमध्ये सूट होत आहेत, या वातावरणात सूट होत आहेत, ती मुंबईत सूट नाही होणार. ती मुंबईत पाय ठेवला की अंगाला घाम सुटणार, चेहरा तेलकट होणार, चिकट होणार. तर जी वातावरण, जी साबणं किंवा जी क्रीम आहेत आपण इथं वापरतोय ती मुंबईच्या कामाची नाही आहेत, समुद्राच्या किनारपट्टीच्या कामाची नाही आहेत. आणि हीच जर उद्या सिमल्याला गेलो आपण, तिकडे थंडीचं वातावरण आहे, तिकडचं पाणी वेगळं आहे, तर जे मुंबईत सूट होत होतं ते आपण सिमल्याला लावलं तर अजून चेहरा अजून कडक पडेल, कोरडा पडेल किंवा खराब होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण कुठलीही एक परमनंट क्रीम, परमनंट औषध शोधण्याच्या भानगडीत पडू नये. जसा ऋतू बदलतो, जसं आपण उन्हाळ्यात सुती कपडे घालतो आणि हिवाळ्यात स्वेटर घालतो, त्याच पद्धतीने आपण ज्या गावी जातो तिथलं वातावरण कसं आहे त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या त्वचेच्या काळजीची किंवा वापरण्याच्या प्रॉडक्टची चेंजेस करावेत. ते सोपं राहतं. लाली, लिपस्टिक याचा त्वचेवर काही वाईट किंवा चांगला परिणाम होतो का? बऱ्याचदा वाईटच होतो. काही गोष्टींमध्ये त्वचेला होणाऱ्या काही आजार, ॲलर्जी किंवा त्वचेचे पोर्स बंद होऊन त्यातनं मुरूम तयार होणं किंवा त्वचेवर रिॲक्शन येणं हे अशाच प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनातून कॉमनली बघायला मिळतं. एक विनोदाचा भाग म्हणून म्हणा किंवा माझी चिकित्सक बुद्धी म्हणून मला एक नेहमी प्रश्न पडतो. तरुण मुलगी असते, मेकअप भरपूर करते, सुंदर दिसते, जसजसं वय वाढत जातं तसतसं ती ऑफिसमधून घरी चालली 45-50 नंतर, तर चेहऱ्यावर जे टवटवी ताजेपणा असतो तो केमिकलमुळं म्हणजे कमी होतो. आणि बऱ्याच वेळा जर पाऊस आला, सडाका जर इकडल्या बाजूला आला तर इकडला चेहरा वेगळा आणि इकडला चेहरा वेगळा दिसतो. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते खरं आहे. एजिंग ही अनअवॉइडेबल प्रोसेस आहे. वय वाढणारच आहे, त्वचा बदलणारच आहे. आणि प्रत्येक वयात सुंदर दिसणाऱ्या व्यक्ती आपल्याला मिळतात. म्हणजे एखादी 60 वर्षाची आजी सुद्धा खूप सुंदर दिसू शकते. आपलं वय आणि आपली त्वचा ऍक्सेप्ट करणं, म्हणजे आपण 30त 20 नाही दिसणार, 20त 10 नाही दिसणार. आपल्याला 20 वर्षाच्या वयात जेवढी भूक लागत होती तेवढी 30त नाही लागत, तेवढी 40त नाही लागत. हे जसं आपण ऍक्सेप्ट करतो तशी आपली त्वचा चेंज होत जाणार, हे ऍक्सेप्ट करावं. आणि त्याला त्वचेला ग्रेसफुली ऍक्सेप्ट करावं. म्हणजे सुंदर दिसणं म्हणजे 20 वर्षाच्या वयासारखं दिसणं असं नसतं. म्हणजे प्रत्येक म्हटलं जसं 60 वर्षाची आजी सुद्धा सुंदर दिसू शकतो, 70 वर्षाचा आजोबा सुद्धा एकदम फ्रेश दिसू शकतो. तर त्याला ग्रेसफुली ॲक्सेप्ट करणं, त्याला मेकअप करून किंवा त्याला लपवून किंवा त्यातनं काहीतरी हे करणं, ह्याच्यात ती सौंदर्याची डेफिनेशन थोडीशी आपल्याला अनावश्यक गोष्टींमध्ये ढकलते आणि त्यातनं ह्या सगळ्या त्रासांना निमंत्रण दिलं जातं. सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरपड, हळद ह्याचं क्रीम करणं, लावणं किंवा मडबात घेणं ह्याचे काही त्वचेवर परिणाम होऊ शकतात का? ठोकळा उपचार म्हणजे आता ॲलोवेराचं भारतात जेवढा सेल आहे तेवढं प्रोडक्शन नाही आहे. तर मग हे एवढं ॲलोवेरा आलं कुठून? हा मोठा विषय आहे. म्हणजे आता आपण जर विचार केला तर एवढं सगळं ॲलोवेरा त्यांनी तेवढं प्रोसेस करून त्यातनं क्रीम, प्रॅक्टिकली आज केमिकल्सला कुठल्या लेवल खाली काय म्हणून आणि ते काही आपण वापरतोय त्याची प्युरिटी आणि ऑथेंटिसिटी काय, ते आयुर्वेदिक आहे म्हणजे खरंच ते त्या प्रोसेसमधनं गेलं आहे का? पण आयुर्वेदिक औषधाबद्दल आमचा एक जोपर्यंत अभ्यास होता, एक छोटंसं वाटीभर औषध तयार करायला सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आज ट्रकभर औषध 10 मिनिटात कसं काय तयार होतं? आणि मग ते तयार होतंय तर त्याच्यात ती वाटीभर औषधासारखी ताकद आहे का? हे फक्त आता नवीन इंडस्ट्रीचा एक भाग होतोय, बिझनेस, इंडस्ट्री आणि पैसे कमवण्याचा. आता अल्वेरा म्हणजे कोरपड, बरोबर आहे. मी सध्या स्टीम बाथ, बस्ती, मसाज हे घेतोय.
तर मला डॉक्टर किरण पाटील हे कोरपड कापायचं, कापल्यानंतर चिरायचं काय, आणि त्यामधनं जे निघतं ते चेहऱ्याला, गुडघ्याला, अंगाला लावायचं. त्यामुळं त्यांचं म्हणणं पडलं की अल्वेरा हे फार कॉस्टली आहे आणि अल्वेरामध्ये दुसरं काही नसतं, तर हेच असतं. आणि तिथं सुद्धा भेसळ मोठ्या प्रमाणात असते. तर अल्वेरामुळं काही त्वचेला काही परिणाम पडतो का? काही दुष्परिणाम तर काही होत नाही. हा, परिणाम होतो का नाही माहित नाही. दुष्परिणाम ॲलोवेरा ही जुन्या काळात जसं होतं ना, आपल्याकडं खूपदा थंडीत पेशंट येतात की सर अंग खूप कोरडं पडतं. आपल्याकडं अभ्यंग स्नानाची जी सिस्टीम होती ती दिवाळीच्या आसपास थंडी सुरू होते, तेव्हापासून अंगाला तेल लावायला चालू करा पुढं की अंग उलत नाही. आजही मी पेशंटला तेच सांगतो, आंघोळीच्या मध्ये अंगाला तेलाची मालिश केली तर बाकीच्या क्रीम्स वापरायची गरज पडत नाही. पण हे आपलं खूप जुनी पद्धत आहे, त्याच्यात काही फार विशेष अंगभर क्रीम लावायचं म्हटलं तर रोज एक डबा क्रीम लागणार, तेच एक बाटली तेल महिनाभर पुरणार. साध्या जुन्या गोष्टी फॉलो करूनही जसं ॲलोवेरा आहे तसंच. थंड पाणी, गरम पाणी, आता आंघोळ, दोन प्रश्न. एक, आंघोळ, थंड पाणी आणि गरम पाणी याचा काय परिणाम त्वचेवर होतो, आणि साबण लावल्यानं खरंच त्वचा म्हणजे कशासाठी लावायचं? मला कधी कधी काय वाटतंय, साबण लावायचं तर कशासाठी लावायचं? खरंच काही परिणाम होतो का? चांगला होतो का वाईट होतो? आता ह्या दोन गोष्टी आहेत. आम्ही जेव्हा साबण लावायचा का, ह्या ज्याच्या त्याच्या दिनचर्येवर अवलंबून असणारा विषय आहे. ज्या लोकांना खूप घाम, मेहनत, प्रवास आणि अंगाला बऱ्यापैकी घाम येतो त्या लोकांनी साबण वापरला पाहिजे. आणि साबण वापरायचं टोटल फॅटी मॅटर नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये फॅटी मॅटर जितका जास्त तितका साबण चांगला. तर मग आपल्याकडे काही साबण जे आता मोती साबण आहे किंवा म्हैसूर सँडल आहे, ह्याच्यात फॅटी मॅटर खूप चांगले आहेत, तर ते आमच्या दृष्टीने ते चांगले साबण आहेत. अच्छा. तर ज्यांनी त्यांनी रोज किंवा एक दिवसाआड, वय वाढल्यानंतर आम्ही साबणाचा वापर कमी करायला सांगतो. कमी करायचं वय वाढल्यानंतर, कारण त्वचा कोरडी पडत जाते, माणसाची दगदग किंवा प्रवास कमी होतात, बाहेर धुळी मातीत जाणं कमी होतं, अशा वेळेस साबणाची गरजही कमी होते. कोरड्या त्वचेला साबण लावलं तर ते खाजायची शक्यता वाढते. त्याच्यामुळे वय वाढल्यानंतर एक दिवसाआड साबण वापरायला सांगतो. जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह आहात, बाहेर जात आहात, तेव्हा चांगलं साबण रोजच्या वापरायला काहीही हरकत नसते. लहान बाळांसाठी मात्र आम्ही कटाक्षाने सगळी साबणं टाळायला सांगतो. बरं, बेबी साबण सगळं बिलकुल टाळायचं, सगळंच टाळायला सांगतो. मग त्यांनी काय करायला पाहिजे बाळाने? खूपदा बाळाची आजी जेव्हा बाळाला घेऊन येते की ह्याला कुठलं पावडर लावू, कुठलं साबण लावू, आम्ही आजीला विचारतो की तुमच्या लहानपणी कुठलं साबण होतं? व्हेरी गुड. माझीकडे उत्तर नसतं, मग ती हसते, तिला कळतं की मला काय म्हणायचंय आणि विषय सोपा होऊन जातो. त्यांना त्यांच्यात कळतं की बाबा आपण काही लावलं नाही, आपण मोठे झालो, आपलं काही अडकलं नाही, तर बाळाचंही काही अडकणार नाही, बाळही मोठं होऊन जाईल. बऱ्याचदा बाळाला काहीतरी आपण लावत नाहीयेत ह्याचा त्यांना गिल्ट फील असतो की आपण बाळाची काळजी नीट घेत तर नाही येत ना, आपण चांगली आई तर आहोत ना, आपण चांगली आजी तर आहोत ना, आणि ह्या भावनेपोटी त्या बऱ्याचशा गोष्टी घरात आणून त्याचा वापर सुरू झालेला असतो. अच्छा. त्याच्यामुळे एज वाईज साबणाचा वापर चांगला का वाईट हा असा ठोकळा प्रश्न नाही आहे. ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ज्यांना आहे, घाम आहे, रोजचं फिरणं आहे, दगदग आहे, त्यांनी साबण वापरलं. बालकासाठी आता विषय आपण काढला की लहान मुलांसाठी आमचं म्हणणं आहे की काहीही वापरू नये. अच्छा. लहान मूल तुम्हाला ते चांगलं वाटतं, वाईट वाटतं सांगायच्या ह्याच्यात नसतं. लहान तेल, आता खोबऱ्याचं तेल वापरायचं का कुठलं नेमकं अंगाला लावायला किंवा टाळू माकायला कोणतं तेल वापरावं, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? मी परत ती सांगतो की कसं आहे की प्रत्येक भागामध्ये ही पद्धत आहे. अच्छा. म्हणजे टाळू माकायची पद्धत जी आहे ती पूर्ण भारतात असेल असं नाही. आता तेल लावायची पद्धत भारत सोडला किंवा एशियाई उपखंड सोडला तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया कोणी तेल लावत नाही. ह्याचा अर्थ त्यांना केस नाही आहेत का? तर नाही केस आहेत. ज्या प्रदेशात आपण राहतो, जिथलं कल्चर आणि तिथल्या ट्रेडिशन्सनी काय डेव्हलप केलेलं आहे त्या पद्धतीच्या त्या ट्रेडिशनला फॉलो करण्यात काही अडचण नसते. आता आपल्याकडं फिगारोचं तेल आणणं किंवा हे आणणं आपल्याला गरज नाही आहे त्या गोष्टींची. आपल्याकडे जे नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यातनं होणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी सफिशियंट आहेत. आता मॅक्झिमम सौंदर्य प्रसाधनाच्या वापरामुळं होणारे प्रमुख दुष्परिणाम कोणते आपल्याला साधारणतः 20 वर्ष झालं आपण प्रॅक्टिस करता का? 15
15 ते 20 वर्ष झालं प्रॅक्टिस करता, सौंदर्य प्रसाधनाचं येड लागलं या काय त्या ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात आमचं- दुष्परिणाम काय काय जाणवतात तुम्हाला, की लोकांना काय सांगू शकता? वर्षातनं 2-3 वेळा अशा घटना घडतात हं, की मुलगी दाखवायच्या वेळेला मुलगी असे काही क्रीम वापरत असते हां, ज्या बाजारात मिळतात हं, आणि त्याच्यामुळे मुलीचा चेहरा एकदम चमचमीत गोरापान झालेला असतो. हं, मुलाकडचे लोक येतात, मुलगी पसंत करतात हं, आणि लग्नाची तारीख ठरते. मध्ये 2-3 महिन्याचा गॅप असतो. हं. ह्या 2-3 महिन्यात त्या क्रीमचे दुष्परिणाम सुरू होतात. अच्छा. मग मुलीला चेहरा आग पडणं, लाल होणं, फोडं येणं, चेहऱ्यावर केस येणं, उन्हात गेले की चेहरा लाल भडक होणं, हा प्रकार सुरू होतो. हं, अशा वेळेस आम्ही त्यांना ते सगळ्या क्रीम बंद करायला सांगतो. हं, क्रीम बंद केला की 2 दिवसात चेहरा झरकन काळा पडतो. हं, आणि अशा वेळेस सासरची मंडळी जर आली त्यांना बघायला तर मग ते म्हणतात की आम्हाला दाखवलेली मुलगी वेगळीच होती हं, आणि ही वेगळी आहे. हं. लग्न मोडेपर्यंत विषय जातात. अच्छा. त्यामुळे माझं म्हणणं आहे की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी अवास्तव काहीतरी करू नये. म्हणजे हा सगळ्या कुटुंबाला त्रासदायक विषय होऊन जातो. मुलीने वापरलेली एक क्रीम या 2 कुटुंबामध्ये तणावाचा विषय होऊन जातो. अच्छा. तर आपण जसे आहोत त्याच्यात आपल्या त्वचेला अपाय न होता जे काही ॲक्सेप्ट करण्यासारखे प्रॉडक्ट्स आहेत तिथपर्यंतच आपण त्याचा वापर ठेवावा. अच्छा. आता एकंदरीत आजच्या परिस्थितीत सौंदर्य प्रसाधनं किंवा त्वचा रोग या संदर्भात विशेष काही आपण सांगू इच्छिता का? रोजच्या वापरण्यातल्या क्रीम्सना म्हणजे त्वचेच्या रोजच्या वापरण्यातल्या क्रीमला त्या भागानुसार म्हणजे जिथं ऊन जास्त आहे तिथे त्या लोकांनी सनस्क्रीन वापरावं, जिथं ऊन नाही आहे तिथे त्यांनी कोल्ड क्रीम वापरावं. समुद्राच्या किनारपट्टीकडच्या भागामधल्या लोकांनी तिथल्या दमट वातावरणाच्या अनुषंगाने स्ट्रॉंग साबन्स वापरावेत. जिथं थंडी आहे तिथल्या लोकांनी माइल्ड प्रकारचे साबण वापरावेत. स्किन स्मार्टनेस हा प्रत्येकाला आला पाहिजे. दरवेळेस तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटावं आणि डॉक्टरांनी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही फीस देऊन डॉक्टरांकडनं सल्ले घ्यावेत अशी गरज नाही आहे. आपण जसं आता मोबाईल स्मार्टफोन वापरतो, काही कित्येक स्मार्ट गॅजेट्स आपण दिवसभर वापरतो, तसं ज्याने त्यांनी आपापल्या स्किनसाठी स्मार्ट व्हावं. आपल्यासाठी कुठल्याला छोटीशी गोष्ट असते की आपल्याला कुठल्या सीझनमध्ये काय सूट होतं. सीझन बदलल्यानंतर म्हणजे 12 महिने स्वेटर घालू नये हे जसं पेशंटला सांगायची गरज नसते. सीझन बदलल्यावर ते त्यांचे कपडे बदलून टाकतात. तसंच त्यांनी सीझन संपल्यानंतर उन्हाळ्यातल्या गोष्टी पावसाळ्यात कॅरी फॉरवर्ड करू नयेत, पावसाळ्यातल्या हिवाळ्यात करू नयेत. अच्छा. आणि त्याच्याने त्यांची स्किन कमीत कमी कॉस्मेटिकच्या वापरमध्ये सुद्धा लॉंग टर्ममध्ये चांगली राहू शकते. अच्छा. डॉक्टर साहेब, आपण मराठवाडा, महाराष्ट्र, भारत या देशाच्या आणि कदाचित जगाच्या या त्वचा रोगामध्ये काय मोठ्या प्रमाणात आपल्याकडं कुठला म्हणजे सौंदर्य प्रसाधनामुळं काय धोके होऊ शकतात किंवा झालेले आपल्याला बघायला मिळतात? मध्ये एक रिपोर्टमधनं आम्ही वाचलं होतं की स्त्रियांच्या स्तनांच्या कॅन्सरमध्ये शॅम्पूत असणारा सोडियम लॉरेल सल्फेट नावाचं एक केमिकल त्याचा कारणीभूत आहे असं एक आर्टिकल मधात वाचण्यात आलं होतं. अच्छा. आपल्याकडे जे काही प्रॉडक्ट्स वापरले जातात त्याच्या कंपोजिशन्सबद्दल म्हणजे मला नाही वाटत की कोणीही प्रॉडक्टचं कंपोजिशन वाजून घेतं त्याला. ते त्याची ॲडव्हर्टाइजमेंट बघून किंवा टी व्हीवरचा एक प्रेशर पॉईंट बघून ते प्रॉडक्ट घरात आणले जातात. तर त्या प्रॉडक्ट्समध्ये काय आहे, त्याचा काय फायदा आहे, काय नुकसान आहे ते त्याच्यात कुठं ना कुठं लिहिलेलं असतं. ते वाचायची तसदी कोणीच घेत नाही. डॉक्टर साहेब, खरं म्हणजे हा प्रश्न नाही पण फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आजकालचे तरुण तरुणी आपण गोरं दिसावं, पांढरं दिसावं म्हणून बियर पितात. ह्याचा काही खरंच परिणाम होतो का? अजिबात नाही. नाही ना. एकंदरीत शेवटला तुम्ही सौंदर्याच्या वेड्या लोकांना काय सांगू इच्छिता? सौंदर्याची डेफिनेशन गोरेपणावर डिफाईन करू नका. गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं नसतं. म्हणजे आणि मार्केटिंगच्या माऱ्यामध्ये वाहवत जाऊन आपली स्किन खराब करत घेऊ नका. कुठल्याही प्रॉडक्ट्सला ज्याच्याकडनं असे मोठे क्लेम्स आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी क्लेम्स आहेत, आम्ही हे करतो ते करतो, अशांपासून लांब राहा असंच माझं म्हणणं. दैनिक मराठवाडा नेता विषयी तुमचं काय मत आहे? तुमची आवृत्ती रोज येते भाऊ.
आणि ती रोज वाचण्यात येते हां आणि चांगलं वाटतं. लातूरसाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी मराठवाडा नेत्याच्या माध्यमातूनच कळतात. अच्छा आपला जुना संपर्क आहे हां आणि हे इतक्या वर्षांपासून अविरत चालू आहे. हां तर त्याच्याबद्दल हे पुढं असंच चालू राहावं ह्याच्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा. आणि ई आवृत्ती ही खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्हाला घरी पेपर एक असतो, वाचणारे चौघं असतात, हातात पडेल का नाही ते होत नाही, पण आमच्या मोबाईलमध्ये बऱ्याचदा ई आवृत्ती येते तुमची अच्छा. आणि आम्हाला त्याचा रोजच फायदा होतो. तुम्ही बिझी असताना सुद्धा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात. लातूरमध्ये मराठवाड्यात एक ख्यातनाम नावाप्रमाणेच गौरवशाली काम, आईवडिलांचं, आजी आजोबाचं, काकाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम. आणि परवा मला जे शिवपूजे साहेबांनी सांगितलं की माणसं आपल्याविषयी चांगलं बोलतात, खरंच तुमचं नाव हे गौरव हे खऱ्या अर्थानं सार्थ आहे. आपण खूप खूप मोठे व्हावं, या क्षेत्रामध्ये आपला नाव लौकिक वाढवावा हीच आपणाला मराठवाडा नेत्याच्या वतीनं शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.